हॅलो फ्रेंड्स, मी संदेश भिंगारडे आणि आजचा आपला 8th लेक्चर आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्समधल्या वोकॅबलरी सिरीजचा. सुरुवातीला मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेन खरं तर की प्लीज रिस्पॉन्स करत जा. अनलेस अँड अंटिल तुम्ही रिस्पॉन्स करणार नाही, आम्हाला कळत नाही की तुम्हाला कळतंय की नाही कळतंय, आमच्यात काय इम्प्रूव्हमेंट्स घडणं आवश्यक आहे. ज्या मुलांकडून जे रिस्पॉन्स येत आहे त्यानुसार आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. चुका बऱ्याचदा आमच्याकडूनही होत असतील तर तुम्ही आम्हाला त्या दाखवून द्या की इथे इथे चूक झाली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती नक्कीच सुधारण्यात येईल. सो प्रयत्न आमच्याकडून आमचे चालू आहेत की शक्यतो तितकं चांगला व्हिडिओ बनवण्याचा, सोप्या भाषेत बनवण्याचा की तुम्हाला तो इझिली कळेल. पण अनलेस अँड अंटिल तुम्ही कळवणार नाही तर आम्हाला, तोपर्यंत आम्हाला कळणार नाही तुमच्या प्रतिक्रिया की आमचं बरोबर होतंय की नाही होतंय. ओके, सो मूव्हिंग ऑन. मी लास्ट लेक्चरमध्ये ज्याप्रमाणे म्हटलं होतं की आपण रेनबोच्या बाबतीत अजून माहिती करून घेऊया. रेनबोमध्ये कुठले रंग असतात. तर बऱ्याचदा काय होतं ना की बऱ्याचदा असं एक अंदाज असतो की एखाद्या व्यक्तीला जर रंग दिसत नाही तर त्याच्या रंगाचं काय महत्त्व. पण जसं मी माझ्या पहिल्याच लेक्चरमध्ये म्हटलंय की हम भी किसी से कम नाही, आपण का स्वतःला वेगळं म्हणून घ्यायचं, बरोबर? जर आपण या जगात वावरतोय, सर्व काही करू शकतोय, तर आपण वेगळं का म्हणून घ्यायचं. वेगळं जर दाखवायचं असेल तर आपण काहीतरी साध्य करून दाखवू, है ना? सो याच उद्देशाने मला वाटतं की रंग कळणं ही तितकंच गरजेचं आहे. प्रत्येकाला ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि एक प्रकार आहे की आपण म्हणतो की एक चांगला सुदृढ समाज घडवण्यासाठी सर्व प्रकारचं ज्ञान आत्मसात करणं गरजेचं असतं. म्हणजे त्या समाजात ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्याबद्दल आपल्याला निदान माहिती असणं गरजेचं असतं. सो त्याच माध्यमातून मला असं वाटलं की हे रंगसुद्धा तुमच्याशी डिस्कस करावेत, म्हणून मी या रंगांवरती खास एक हा व्हिडिओ बनवला आहे. हा जास्त मोठा व्हिडिओ नसणार आहे, शॉर्ट असणार आहे. आणि ह्यानंतर या रंगाशी आधारित काही वाक्यरचना करून तुम्ही मला पाठवणार आहात. तर पाहूया आपण इंद्रधनुष्य. आपण इंद्रधनुष्याच्या रंगांना मराठीत म्हणतो ताना, पिही, नी, पाजा. तुम्ही सुद्धा ऐकलं असावं. तर ताना, पिही, नी, पाजामध्ये कुठले कुठले रंग येतात? पहिला येतो तांबडा, नंतर येतो नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. आता पारवा या शब्दाबद्दल मी खूप माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मला वाटायचं पारवा म्हणजे आपण जो म्हणतो म्हणजे पांढरा. तर असं नाही आहे, तो पांढरा रंग नाही आहे. पारवा हा रंग कुठेतरी निळ्या रंगाशीच साधर्म्य साधणारा आहे. निळा आणि जांभळा या रंगांच्या मधला रंग म्हणून पारवा या शब्द प्रयोग केलेला आहे. तर आता आपण बघूया की इंग्लिशमध्ये या शब्दांना काय म्हणतात. पुन्हा एक इथे महत्त्वाची सूचना सांगेन की कलर्समध्ये म्हणजे रंगांमध्ये खूप वेगळे व्हरायटी आहेत. म्हणजे एकच रंगाची खूप नावं आहेत. तर आपल्याला इतकं डिटेलमध्ये जायचं नाही. जसं आपला पहिलाच रंग आता आपण घेऊया तांबडा. तांबडा म्हणजे इंग्लिशमध्ये रेड. सो आता ॲक्च्युली रेड म्हणायला गेलं तर आपला मराठीत होतो लाल. पण लाल रंगाचेच विविध जे शेड्स आहेत त्याच्यातलाच एक आहे तांबडा. ओके, सो रेडची स्पेलिंग RED, रेड. नारंगी. नारंगी म्हणजे ऑरेंज, ORANGE, ऑरेंज. पिवळा. पिवळा म्हणजेच येलो, YELLOW, येलो. हिरवा. हिरवा म्हणजे ग्रीन, GREEN, ग्रीन. निळा. निळा म्हणजे ब्ल्यू, BLUE, ब्ल्यू. पारवा. पारवा रंग म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हटलंय इंडिगो, इंडिगो, INDIGO, इंडिगो. जांभळा. जांभळ्या रंगालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? व्हायलेट. व्हायलेटची स्पेलिंग काय? VIOLET, व्हायलेट, VIOLET, व्हायलेट. सो हे झाले आपले काही बेसिक रंग. ओके, सो या रंगांच्या अनुषंगाने आता आपण एक थोडक्यात बघूया की या रंगाचं फेमस काय. म्हणजे मला मी उदाहरण देऊन सांगतो की कुठल्या रंगात काय असतं. सो रेड, ब्लड. आता रेड या रंगाशी म्हणजे लाल रंगाशी साधर्म्य साधणारं काय आहे तर ब्लड. ब्लड म्हणजे काय? रक्त, BLOOD,
OOD ब्लड. पिंक लिप्स. लिप्स म्हणजे काय? ओठ. आपल्या ओठांचा रंग कुठला असतो? गुलाबी. सो पिंक. पिंक रंगा म्हणजे कोणता रंग? गुलाबी. गुलाबी ओठ म्हणजे पिंक लिप्स. PINK पिंक. लिप्स. LIPS लिप्स. देन येलो लेमन. लेमन म्हणजे लिंबू. लिंबू लेमनची स्पेलिंग काय? LEMON. येलो लेमन. लेमन कसे असतात? येलो. दॅट इज YELLOW. येलो लेमन. त्यानंतर आपण पाहूया ऑरेंज. ऑरेंज ऑरेंजेस असं आपण म्हणू शकतो. हे ऑरेंज हे कसे आहेत? ऑरेंज कलरचे आहेत. ऑरेंज म्हणजे नारंगी. आणि दुसरं आपण ऑरेंज फ्रूट म्हणजे संत्र. तर संत्री ही कशी आहेत? ऑरेंज आहे. ORANGE. सेम स्पेलिंग आहे. रंगासाठी सुद्धा नारंगी आणि संत्र या फळासाठी सुद्धा. ग्रीन ट्रीज. ग्रीन ट्रीज. GREEN ग्रीन. ट्रीज TREES ट्रीज. सो झाडं. ट्रीज म्हणजे झाडं. झाडं कशी आहेत? हिरवीगार, हिरवी आहेत. ब्लू स्काय. ब्लू स्काय. BLUE ब्लू. SKY स्काय. स्काय म्हणजे आकाश. आकाश कसं आहे? निळं आहे. व्हाईट टीथ. व्हाईट टीथ. व्हाईटची स्पेलिंग WHITE. व्हाईट. टीथ TEETH. TEETH. टीथ म्हणजे दात. दात कसे आहेत? पांढरे आहेत. व्हाईट म्हणजे पांढरं. ब्लॅक हेअर्स. BLACK ब्लॅक. BLACK ब्लॅक. हेअर्स. हेअर्स म्हणजे केस. HAIRS हेअर्स. हेअर्स म्हणजे केस. ग्रे. ग्रे हा कलर जो आहे GREY ग्रे. ग्रे कलर म्हणजेच राखाडी कलर. आणि राखाडी कलर हा कसा तयार होतो? जेव्हा काळा आणि सफेद ह्याचं मिक्सचर, हे दोन्ही रंग जेव्हा मिसळतात तेव्हा तयार होतो तो राखाडी कलर असतो. ओके. ग्रे. GREY ग्रे. ब्राऊन चॉकलेट्स. BROWN ब्राऊन चॉकलेट्स. चॉकलेटची स्पेलिंग CHOCOLATE चॉकलेट. CHOCOLATE ब्राऊन चॉकलेट. म्हणजे चॉकलेटचा रंग कसा आहे? ब्राऊन. ब्राऊन म्हणजेच चॉकलेटी रंग. ओके. चॉकलेटी रंग आपण ज्याला चॉकलेटी म्हणतो, बरोबर. ते चॉकलेटचा रंग म्हणून चॉकलेटी म्हणतो. किंवा मातीचा रंग आपण म्हणू शकतो की मातीचा रंग कसा आहे? चॉकलेटी. त्याशिवाय अनेक रंग आहेत. उदाहरणार्थ आपण बघायला गेलं तर गोल्डन कलर. जो गोल्डचा रंग. गोल्ड म्हणजे सोनं. सोन्याचा रंग सोनेरी आपण म्हणतो. तसंच इंग्लिशमध्ये गोल्ड इज गोल्डन. GOLDEN गोल्डन. तसंच सिल्वर. SILVER सिल्वर. चांदीचा रंग चांदीचा रंग जो असतो तोच म्हणजे सिल्वर कलर. सो असे हे कलर्स आहेत. अजून खूप कलर्स आहेत. आपण खूप कलर्स शिकू शकतो वेगळे वेगळे. पण सध्यासाठी मला वाटतं इतके पुरेसे आहेत. हे कलर्स वापरून तुम्ही आता काही सेंटेन्सेस फॉर्म करून मला पाठवणार आहात आणि आपण ते चेक करून नक्की असेस करू. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की कुठले कलर्स, कुठल्या वस्तूचे कुठले कलर्स आहेत हे तुम्ही मला लिहून पाठवा. जसं आता मी इथे सांगितलं व्हाईट टीथ किंवा ब्लॅक हेअर्स किंवा पिंक लिप्स, ब्लू स्काय, ग्रीन ट्रीज, रेड ब्लड. सो असं तुम्ही मला सांगा की कुठल्या रंगाचा कुठली वस्तू असते. ओके देन, सी यू इन नेक्स्ट लेक्चर. बाय.